नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आपल्या संस्कृतीत आपल्या घरातील एखादे मूल परीक्षेला जाते किंवा घरातील सदस्य नोकरीसाठी मुलाखत देतो तेव्हा आई किंवा आजी दही आणि साखरेची वाटी घेऊन येतात। हे जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात दिसणारे एक सामान्य दृश्य आहे। आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा आपल्या कुटुंबामध्ये टिकून आहे। काही लोक याला अंधश्रद्धा किंवा केवळ एक जुनी युक्ती मानतात, पण तसं अजिबात नाही। जर आपण आयुर्वेदावरील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ चरक संहिता पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या छोट्या परंपरेचा आरोग्य आणि विज्ञानाशी एक महत्त्वपूर्ण संबंध आहे। जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो तेव्हा तणाव आणि चिंतेमुळे आपल्या पोटात विचित्र धडधड किंवा उष्णता जाणवू शकते। दही खाल्ल्याने पोटाला त्वरित थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते। आणि साखरेबद्दल बोलायचे झाल्यास ती आपल्या शरीराला त्वरित ग्लुकोज पुरवते, ज्यामुळे थकलेल्या मनाला त्वरित ऊर्जा मिळते। आधुनिक डॉक्टर्स आणि विज्ञान देखील याची पुष्टी करतात। विज्ञानानुसार दही एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवते। उन्हाळ्यात जेव्हा लोक कडक उन्हात बाहेर पडतात तेव्हा त्यांना चक्कर येण्याची किंवा डिहायड्रेशनची भीती वाटते। आयुर्वेदिक दृष्टिकोनातून चरक संहितेतील सूत्रस्थान दह्याबद्दल अनेक उपयुक्त गोष्टी स्पष्ट करते। या ग्रंथात म्हटले आहे की दह्याचा शीतलता देणारा प्रभाव असतो, जो आपल्या शरीरातील कफ आणि पित्त संतुलित करतो। दही आणि साखरेचे हे मिश्रण शरीराला आतून थंडावा देते। ते इतके हलके असते की पचवण्यासाठी कोणताही प्रयत्न करावा लागत नाही। ते खाल्ल्यानंतर परीक्षेच्या हॉलसाठी किंवा प्रवासासाठी ताजेतवाने वाटते। या गोड परंपरेचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो। कोणतेही महत्त्वाचे काम हाती घेण्यापूर्वी थोडे साशंक किंवा चिंताग्रस्त वाटणे स्वाभाविक आहे। अशा तणावपूर्ण क्षणांमध्ये जेव्हा घरातील एखादी मोठी व्यक्ती हसतमुखाने आपल्या हातात दही आणि साखर देते तेव्हा खूप मोठा दिलासा मिळतो। ही गोड चव आपला मूड लगेच सुधारते, ती आपला आत्मविश्वास वाढवते आणि मनात एक सकारात्मक विचार रुजवते। चला, जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल। याच कारणामुळे या इंटरनेट आणि डिजिटल युगातही ही साधी प्रथा तशीच टिकून आहे। महानगरांमध्ये राहणारे सुशिक्षित तरुण आणि ऑफिसला जाणारे लोक सुद्धा एखाद्या मोठ्या मीटिंग किंवा मुलाखतीपूर्वी दही आणि साखर खायला विसरत नाहीत। धार्मिक मान्यतेनुसार पाहायला गेलं तर हा केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर तो आपल्या कुटुंबाचे प्रेम, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि अढळ विश्वासाचे प्रतीक आहे।